पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण हे पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण हे पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण हे पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण तुझे रूप माझे मंदिर राभो नाम जपवानी राभो नाम जपवानी राभो नाम जपवानी तुझे रूप माझे मने राव नाम जपोवा राव नाम जपोवाने राव नाम जपोवाने हे ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका हे ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मने तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मने तुझे रूप माझे मनी राभो नाम जपवानी राभो नाम जपवानी नाम जपवानी तुझे रूप माझे मने राव नाम जपवाने राव नाम जपवाने राव नाम जपवाने जीवी जिया जीवा जीवी जिया जीवा जीवित या देवा जीवित या देवा
નામ જપવાને રામ નામ જપવાને જપવાને રામ નામ જપવાની 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 હે રામ નામ જપવાની તુझे રમાજે મને તુझे રમાજે મને બાર કુમારી બાર કુમાર બાર કુમાર બાર કુમાઈ બાર કુમારી બાર કુમાઈ બાર કુમારી બાર કુમાઈ બાર કુમાર બાર हरि 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 बिठो पाय रखुमाई बिठो पाय रखुमाई बिठो पाय रखुमाई पाय रखुमाई बिठो पाय जय जय
हरी हरी रे राम कृष्ण हरी हरे रे राम कृष्ण हरी हरी रे राम कृष्ण हरे रे राम कृष्ण हरी रे राम कृष्ण जय रे राम कृष्ण हरी रे राम जय रे राम कृष्ण हरी रे राम जय रे राम कृष्ण हरी रे राम जय रे राम कृष्ण हरी रूप बाता लोचने सुख दारे हो सागरे सुख दारे हो सागरे सुख दारे हो सागरे रूप लोचनी
जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती रे जाती कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुकामणे मजा गणपतीची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुकामणे मजा गणपतीची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती रे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबार कुमाई 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 समोर गणेश महाराज जाधव म्हणतील, पाठीमागे चापके महाराज म्हणतील. आपुलिया हिता जोवासे जगता आपुलिया हिता जोवासे जगता गीता दोसे जगता आपुली गीता दोसे जगता आपुलिया हिता
वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा मुळी कन्या पुत्र वती दे सात्विक कोळी कन्या पुत्र वती दे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा कोळी कन्या पुत्र वती दे सात्विक आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा
चरण संतांची या पांडुरंगा पेरू रथ मन मन पांडुरंगा पेरू रथ मन मन दुसरे तरण आसिया दुसरे तरण आसिया पांडुरंगा पेरू रथ मन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्यात कर्तव्य असतं. ज्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्रभूमी या महाराष्ट्रभूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव कलंबर या ग्रामस्थानांच्या वतीने चालणारा अखंड हरिनाम सप्ताह व या सप्त्याचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व गावातील प्रशिक्षित मंडळी सरपंच उपसरपंच आदी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब गावातील तंटामुक्ती अध्यक्ष बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझ्या आई बहिणी बालदार चोपदार बेवडे बेवडे कॉलेजच्या पुरी पळून जाणारे पोरं बापाला धोका देणार पोरं उद्या कोणी नको माझं नाव घेतलं नाही म्हणून विठ्ठल 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 गवा
असं आहे की अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांना धन्यता देतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण, तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं धारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत या स्वराज्याची स्थापना केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आईवडिलांना माझे जगद्गुरु तुकोबार आहे धन्यता देतात. तर का त्यांच्या वडील पुण्यवान आहेत म्हणून विठ्ठल विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फरळ साळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळही घोमटी. महाराज बीज जर चांगलं असेल ना तर रोपटे चांगलं जन्माला येऊ शकतं. मग तुम्ही म्हणाल येथे काही शंका आहे का हो, तर का हो बीज हे बबुलगा आम का से खाय. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकत नाहीये. मग तुम्ही म्हणाल शुद्ध बीजा पोटी फरळ साळ गोमटी असं का, तर त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू, त्या कयाधूला इंद्रदेव चुरून असताना नारदाचं लक्ष केलं. नारदाने हाक मारून सांगितली, अरे इंद्रा, अरे ती महान पतिव्रत आहे, तिला तिथे सोड. तिनं जर श्राप दिला ना जळून का कोशील, तर का तिची देवा वरी सता तिची देवा वरी सता तिची देवा वरी सता तिची देवा. पतिव्रता
म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कयादूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तर हे मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उजवाला दला कृष्ण दाता हो, उजवाला दला कृष्ण दाता हो, उजवाला दला कृष्ण दाता, उजवाला दला कृष्ण दाता. तत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उजवाला दला कृष्ण दाता, उजवाला दला कृष्ण दाता, उजवाला दला कृष्ण दाता. जगदुराया प्रल्हाद बिंबला, उजवाला दला कृष्ण दाता, उजवाला दला कृष्ण दाता, दाता. सत्वर उच्चार भरला दी बिंबला, उद्धवाला दला कृष्ण दाता. मग हिरण्यकश्यपू एवढा पापी भक्त प्रल्हाद का हो जन्माला आला? तर त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यवान होती म्हणून. सुशोल मात्र पुण्येन पित्र पुण्येन शत्रुता, दातांश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्म लेण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्म लेण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्म लेण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्म लेण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मतोन मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता, कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मत पुत्र जन्मलेला असतो ना तो आईच्या बापाने, मूर्ख पुत्र जन्मलेत असतो ना तो बापाच्या पापाने, कंजूस पुत्र जन्मलेत असतो ना तो वंशाच्या पापाने, आणि दारिद्र्यच पुत्र जन्मलेत असतो ना तो स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्मलेत असतात ना त्या अर्थी त्यांचे आईवडील पुण्यवान असतात. त्या अर्थी त्यांचे आईवडील पुण्यवान असल्या कारणाने माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात आपुलिया हिता जो हाते दागला, आपुलिया हिता जो हाते दागला, आपुलिया
धन्य माता नंतर पिता असं का तर त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय शास्त्राच्या आधारे जसं शास्त्र मातृदेव भव जसं दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव जसं संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता व त्याचं दुसरं एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यावरती त्या बाळावरती काही महत्त्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हा मातेचा आहे व काही दिवसाने संबंध पितीचे आहे व त्याचं कारण आहे. आपण जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर पायाला एखादी ठेच लागली ना आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज आपण जर भला मोठा हायपास करत असताना आपल्या जर अंगावरती भला मोठा ट्रक आला ना अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज आपण जर भला मोठा हायपास करत असतात ना म्हणूनच माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धन्य माता नंतर पिता विठ्ठल प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचं दैवत आहे. पण या कलयुगामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्प्या जेवायला बसला 2 घास खाल्ला आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी? आपल्या आईनं काही बोललं नाही कारण काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर त्यात टाऊन उठून जाईल. एवढा मोठा गोलपाप कुठेच नाही. पप्प्याने पुन्हा आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. आता तो काय म्हणतो पहा. अगं माझ्या बायकोने केली होय. अगं मग चालायचं ती नवीन हाय मसाल्याचा अंदाज नसेल असं होतच असतं. वाढ वा 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 आपलीच गाडी आपलीच माडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी हातात बिडी वडतोय काडी त्याची बायको मात्र जाडी जाडी नाही मात्र हटकोळी तर का. आई रे बैमान दुनिया 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 आई रे बैमान दुनिया
बेईमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, हिजडो को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे. या कलयुगामध्ये साधू संतांना कोणीच म्हणत नाही. जो मानतो ना त्यांच्या वडील धन्यतेच्या लायकीचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची या. सर माऊली, परवा आम्ही कीर्तनाला जात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी सकाळी आळंदीतून 11 वाजता निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्त परायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील झाऊरकर व 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असल्या कारणाने पण पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजी माय, डोळ्याला चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली व पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजी माय. मी त्या आजी मायला पाहिलं. लगेच ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजी मायला विचारलं, आजी माय तुम्हाला मुलं किती आहेत हो? तेव्हा त्या आजी मायने सांगितलं की पोरा मला 3 मुलं आहेत. मी विचारलं, आजी माय तुमचे मुलं काय काम करतात हो? तेव्हा त्या आजी मायने सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मी विचारलं, आजी माय तुमचा तिसरा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नकोस. का हो आजी माय, दारू पितो की काय? नाहीये. जुगाड खेळतो की काय? नाहीये. चोरी करतो की काय? नाहीये. मग आजी माय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय? तेव्हा त्या आजी माय सांगितली की पोरा माझा तिसरा मुलगा तुझ्यासारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळाय की मंडळी मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठल विठ्ठल या कलयुगामध्ये साधू संतांना कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांच्या वडील धन्यतेच्या लायकीचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची या. पुत्र अथवा कन्या कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, तुझ्यासाठी कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र.
भीक तयाचा हरिक वाटे देवा. होळी कन्या नंतर पुत्र असं का, तर त्याचे कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे, पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. म्हणून पहिला क्रमांक हा मातेला आहे व काही दिवसांनी संबंध पितीचे आहे. व त्याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे. मुलगी बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय, सांगतो. त्या अगोदर भजन करा विठ्ठल कल्पना करा. 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही येत बेटी, ते सकाळपासून चहा घेतली नाही येत, ते कॉफी घेतली नाही येत, ते तिथेच बसून आहेत. का गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या 11 वाजू देती, आपल्या बापाच्या खोलीमध्ये जाते. बापाच्या तोंडावरचं पांघराण काढते. बाप डोळ्याकडून पाहतो तर काय, मुलगी का आलीस बेटी, का आलीस? बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा, हातपाय चपून देऊ का बाबा, डोके दाबून देऊ का बाबा, खायला काय करून देऊ का बाबा, डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ते मुलगी फक्त बाबा. बाप मात्र लढतच उठून बसला. मुलीला कवठाळा. मुलीनं विचारलं, का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून माझ्या माईचं सुख भेटलं नाहीये बेटी. तू कधी कधी येतीस, माझ्या तोंडावर हात फिरवतीस. मला असं वाटतं की पांडुरंगा, तू माझी लेक नाहीये, तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या. जेव्हा मात्र मुलगी सासरला नंदेला जात असते ना, बापाकडे परतू पाहते. सासुरासी जाय, कन्या 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 सासुरासी जाय, पाहे मागे परतून पाय, मागे परतून तैसे झाले माझ्या जीवन, तैसे झाले माझ्या जीवन, तैसे झाले माझ्या जीवन, तैसे झाले माझ्या जीवन. मागे परतून पाय, मागे परतून
केव्हा भेटसी केशवा. म्हणून निस्वार्थ प्रेम मुलगीच आपल्या बापावरती करत असते. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता सात्विक कुणाला म्हणावं सांगतो. जागतर भजन करा विठ्ठल. जेव्हा भिल्लक वाढली शबरी, जेव्हा तिचं 18 वर्ष पूर्ण झालं आहे ना, तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली. जेव्हा मात्र तिच्या दारापुढे 25 बकऱ्याची दौड बांधली आहे ना, तो शबरीनं विचारलं, आई ही 25 बकऱ्याची दावण कशासाठी ग? तेव्हा शबरीच्या आईने सांगितलं, शबरी उद्या तुझं लग्न आहे ना, पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्याची दावण बांधलेली. शबरीने विचार केला, जर 2 जीव एकत्र येण्यासाठी, या नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी या 25 जीवाचा घात होत असेल ना, तर लग्नच नकोय मला. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. मातंग ऋषीची अनेक वर्ष सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजामाला जाऊ लागली ना, तेव्हा शबरीला सांगू लागली, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सस्तीने सर्व जगत चालत असते ना, ते रामप्रभू तुला भेटायला येणार आहेत. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडे बोले फुले आतरायची, रांगोळी काढायची, रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोण्या दिवशी येतील माझे रामप्रभू, कोण्या दिवशी येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजनच गाव लागले. जब मेरे राम जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे जबर बुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेला अपने हाथों से खिलाऊंगी. जबर बुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेला अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जबर बुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेला अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जबर बुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेला अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. राम जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, डबरी के कुटियों का पावन होगा. गलियां में जाके मैं तो गलियां चुराऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. गलियां में जाके मैं तो गलियां चुराऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. गलियां में जाके मैं तो गलियां चुराऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. गलियां में जाके मैं तो गलियां चुराऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा,
पावन होगा. शबरी माता एवढ्या अवस्थेत थांबली नाहीये. ती रामप्रभूला म्हणू लागली, रामप्रभू तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, कोणत्याही रूपात या, पण मला दर्शन द्या म्हणून. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम्हारा राम रूप में आना. तुम्हारा रूप में आना. तुम्हारा राम रूप में आना. तुम्हारा रूप में आना. सीता हाथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. सीता हाथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. सीता हाथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. सीता हाथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभू जी चले आना. त्या रामप्रभूला दर्शन देण्यासाठी यावंच लागलं. शबरीला म्हणावं का सात्विक नाहीये. संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणावं सात्विक. विठ्ठल विठ्ठल पुत्र अथवा कन्या जे सात्विक कुळामध्ये जन्मलेले असतात ना, त्यांचा हर्ष आम्हा तुम्हाला आवडत असतो. यात नवल नाहीये, ते देवाला सुद्धा आवडत असतात. तयाचा हरिख वाटे देवा, ते कोणते देवाला आवडत असतात त्याचे पेस भजनच करू. विठोबा हर कुमारी हर कुमारी विठोबा कुमारी पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला,
जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायचा. पण आताच्या संत जनाबाई लिंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा दारू पाडी, लिंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा दारू पाडी. कोण्या मेल्यानं केली चाडी तिकून आली पुलीची गाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी तिकून आली पुलीची गाडी, तिकून आली पुलीची गाडी. बॉल लावली हात कडी, बॉल लावली हात कडी, बॉल नेली पुलीची गाडी, बॉल लावली हात कडी, बॉल नेली पुलीची गाडी. अहो काय बघता नेले की तुमच्या बॉला विठ्ठल. पुत्र अथवा कन्या जे सात्विक कुळामध्ये जन्माला येत असतात ना, त्यांचा आर्ष देवाला आवडत असतो. त्यांचा आर्ष देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांच्या वडिलांनी काय केलं असेल हो, तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय गीता भागवत करी श्रवण, 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 भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे. पुरीकन पुत्र ओटी देशाची ग, पुरीकन पुत्र ओटी देशाची ग. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे. पुरीकन पुत्र ओटी देशाची ग, पुरीकन पुत्र ओटी देशाची ग. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज जय गीता आणि भागवत असं का, तर त्याचं एक कारण आहे. 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र, 4 वेद एवढ्या ग्रंथाची प्रॉपर्टी असतानाही तुम्ही या 2 ग्रंथांचा उल्लेख करता असं का, तर त्याचं एक कारण आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. ज्याला मरावं लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे. आणि जगणे संपलं म्हणजे कसं मरावं याच्याकरता भागवत आहे विठ्ठल. विठ्ठल, ज्याचा ज्याचा जन्म झालाय ना त्याला एक दिवस मरण, एक दिवस निश्चितच आहे. मरण्याच्या बाबतीत अजिबात वैसरी चालू शकत नाही. म्हणून 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 13 कोटी, 33 कोटी देवता मर गए पडे काल के पासी. अरे ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आहे ना त्याही ब्रह्मदेवाचे मरून चुकले नाही. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसे तुर्वी जे मानपा हे पा तो सृष्टी विधानचा साठोपा, तोही पुनर्रचीच्या माप शिंग झाला. अरे त्या ब्रह्मदेवाची आयुष्य नाही मग ते म्हणजे एकम दहम शतम शस्त्र दशस्त्र लक्ष 10 लक्ष
कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व निखर्व महापाद्य शंकू जल्दी अन्यते मध्ये आणि परात असे 2000 परत आयुष्य असतानाही मग आपलं आयुष्य किती अल्प आयुष्य मानवी देह शत गणेले रात्र खाय मध्य पालत पिडाळो गाक्षय काही बसदास्ती उले ते पाहेगा. मग आपलं आयुष्य किती 100 वर्षाचं आयुष्य. मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे येत असतात ना ते सांगतेच नाही. एका रस्त्याने घोड्यावरती नवरदेवापासून जात असतो ना त्याच्या पुढे 5-50 तरुण आनंदाने नाचत असतात. जेव्हा मात्र नवरदेव मंडपात प्रवेश करतो ना तेव्हा ब्राह्मण बळ येतात आणि म्हणतात नवरीच्या मामाला बोलवा नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षता पोहोचल्या का मंडळी? हो. ब्राह्मण बळ म्हणायला सुरुवात करतात स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम. हो मी काही तर लग्न लावण्यासाठी नाही आलो कीर्तन करण्यासाठी आलो. विषय निघाला म्हणून सांगावंच लागलं. सुख से अनंतरन दुःख दुःख से अनंतरन सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये येतच असतं. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये कशा प्रकारे प्रसंग येत असतात ना ते सांगता येत नाही. म्हणून समयासी सादर व्हावे देवटेविला तैसे चिरावे. कोण्या दिवशी समशानी जाऊन एकटेच राहावे समयाशी सादर व्हावे. मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्रसंग येत असतात ना ते सांगता येत नाही. मनुष्याचं जीवन हे चालत पाहिजे. एका रस्त्याने एक पेतयात्रा जात असते ना त्याच्या पुढे 50 तरुण आनंदाने लढत असतात. एका गावामध्ये श्रीमंत घर गडगंत संपत्ती त्या गावाच्या बाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरलेले आहेत. त्यांच्या तावडीतून वाचवा. त्या मावशीने आरडाओरडा करावा तर चोर मारून पळून जातील. आरडाओरडा नाही करावा तर चोर चोर करून जातील. ती मावशी खूप हुशार होती बरं का. ती मावशी आपल्या पत्नीशी संवाद करू लागली. का हो आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झालं असेल ना आपल्याला जर या भगवान परमात्म्याच्या कृपेने मुलगा झाला ना त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर. ती म्हणाली का हो माझा जर हैदर कुठे बाहेर खेळायला गेला ना त्याला कशी हाक मारायची दाखवू का तुम्हाला? तो म्हणाला दाखव. ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली हैदर अरे हैदर इधर राजा बेटा इधर राजा. पण योग असा त्या घराच्या शेजारी होती पोलीस चौकी. त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. हैदर नावाच्या पोलिसाने एकच शिट्टी वाजवली 10 पोलीस धावतच आले. त्या 4 चोरांना आपल्या ताब्यात घेतले. दुष्काळ संपला मंडळी. मला सांगा त्या मावशीने हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे चोरांचं तावडूचा सुटू शकली का नाही हो? म्हणूनच म्हणायचं अखंड चिंतन विठोबाचे. महाराज जय गीता आणि भागवत जय गीता आणि भागवत करत असतात ना आणि अखंड नाम चिंतन विठोबाचे करत असतात ना त्यांची सेवा मला घडावी हेच माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे माझे घडत्याची सेवा. तुका म्हणे माझे घडत्याची सेवा. तुका म्हणे
माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो व तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील झाऊरकर माझ्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देतो जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुढे वेवा पुढे उतरे कराड महाराज तुम्ही दिले नाही उच्चारिला अधिकार फुला कराड महाराज तुम्ही दिले मने ज्ञानेश्वरा माया प्रते करा झाली समाधान तुझे देखिले भोग गेला निवारी चक्र पाणी वारी पाऊस सकाळ पुण्यवंत तुम्ही तुकावाईचा युवा संगीती प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते वाळती बाळा बुडानी मुंगा वाळती ब्रह्मानंदा नामा मणी केशवा ते पुनराहिलो तडस्ती आरती नाम राव राम Hare
भावी माझ्या जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी दुखन संत संगी सर्व काळाखंड प्रेमाचा कलो चंद्रभागे स्नान तुका मागे हे तुझ मागणी प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतास निर्वी हेच मज दे आणि तुझे काय मागू देवा तुका म्हणे आता उदार तू हे मज ठेवी पायी संताची ऐका उद्याचे कार्यक्रम उद्या सकाळी ठीक 6 वाजता पारायण होईल 10 ते 12 गाथा भजन 3 ते 4 रामायण 5 ते 6 हरिपाठ 9 ते 11 ठीक अशोक महाराज परभणीकर यांचे 9 ते 11 कीर्तन सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा ज्ञानदेव सर्व भक्तांनी चहा घेऊन जाण्याची कृपा करावी हॅलो